आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर पूर्ण बघा आणि लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी हा जो पक्ष आहे तो अधिकृतपणे अजित पवार यांचाच आहे असा निर्णय दिला। त्याचबरोबर जे राष्ट्रीय निवडणूक आयोग आहे त्यांनी देखील अजित पवार यांचाच हा पक्ष आहे असा निर्णय दिल्यानंतर शरद पवार यांनी कोर्टात धाव घेतली। पण हा पक्ष किंवा हे जर बंड पाहिलं आपण, कारण शिवसेनेसारखंच राष्ट्रवादी देखील बंड झालं। शिवसेनेसारखेच नेते जे उद्धव ठाकरे यांच्याकडे होते ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, तसंच काही शरद पवार यांच्यासोबत घडलं की खूप सारे जे आमदार आहेत ते अजित पवार यांच्यासोबत गेले। कारण जेव्हा बंड होत असतं तेव्हा जास्तीत जास्त आमदार जो दुसरा गट होतो किंवा जे बंड करून एक दुसरा गट तयार करतात त्यांच्याकडे जाण्याचा कल असतो। कारण एकच असतं की दुसरा जो गट आहे तो सत्ताच जो पक्ष त्यांच्यासोबत युती करणार आहे, जर एखाद्या आमदाराला सत्ता उपभोगता येत असेल तर तो त्याच्याकडेच जास्त त्यांचं आकर्षण असतं। कारण सत्ता म्हणजेच निधी, कामं किंवा खूप लोकांवरती जे कारवाया चालू असतात त्या देखील थांबतात आणि आपण पाहिले खरोखरच या कारवाया थांबलेल्या आहेत। पण यापेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे, कारण शरद पवार यांच्यासोबत असणारे खूप सारे आमदार जे आहेत ते अजित पवार यांच्यासोबत गेले। पण एक खूप महत्वाचा जो फॅक्ट आहे, कारण खूप लोकांनी ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल की नाही माहित नाही, याच्यावरती म्हणूनच आज एक चर्चा असणार आहे, ते म्हणजे जी शरद पवार यांची जी यंग ब्रिगेड आहे किंवा जी त्यांची युवा नेत्यांची जी फौज आहे ती फौज मात्र फुटली नाही किंवा अजित पवार यांना ही फौज फोडता आली नाही। अजित पवार यांच्याकडे युवा नेतृत्वाच्या नावाखाली कोणीही नाही। कारण आपण जर शरद पवार यांच्या गटात असणारे जे युवा नेतृत्व आहे ते जर पाहायला गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नाव दिसतं ते रोहित पवार यांचं, त्यानंतर मुक्ता खडसे असतील किंवा आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील असतील, त्याचबरोबर एक यंग आमदार म्हणून संदीप क्षीरसागर असतील, त्याचबरोबर शरद पवार गटाची जी राष्ट्रीय बंडाच्या आधी देखील जी पक्षाची जी राष्ट्रीय धुरा होती ते सांभाळणाऱ्या सोनिया दुआन असतील, असे विविध जे युवा नेते आहेत ते मात्र अजित पवार यांना फोडता आले नाहीत किंवा अजित पवार यांच्याकडे स्पेशल अशी युवा ब्रिगेड नाहीये असं म्हणायला हरकत नाही। काय कारण असू शकतं की हे जे युवा नेते आहेत त्या शरद पवार यांना सोडण्यास तयार नाहीत किंवा काय कारण असू शकतं जे अजित पवार यांना जमलं नाही? सगळ्यात महत्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे पक्षासोबत असणारी निष्ठा। कारण जे युवा नेते असतात त्यांचं राजकीय भविष्य हे सुरुवाती झालेलं असतं। जर एखाद्या युवा नेत्याचं सुरुवातीलाच बंड करून आलेला आमदार किंवा गद्दार म्हटलं जातं शिवसेनेमध्ये, पण अशा जर पद्धतीची त्यांच्यावरती काळीमा फासली त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते खराब होऊ शकतं, त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते डॅमेज होऊ शकतं। त्यामुळे ते पुन्हा निवडणुकीत कसे उभारतात हे देखील महत्वाचं असतं। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पक्षाचं भविष्य, जे त्या पक्षात आहेत त्यांचं नाही तर जे ज्या पक्षात जाणार होते त्या पक्षाचं भविष्य। म्हणजे अजित पवार गट किंवा त्यांना जे अधिकृतपणे राष्ट्रवादी हा पक्ष मिळालाय निवडणूक आयोगाकडून, पण त्याच्यावरती केस चालू आहे, त्या पक्षाचं भविष्य काय असणार आहे हे महत्वाचं आहे। कारण राष्ट्रवादी हा पक्ष म्हटलं की आपल्याला एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे शरद पवार। पण शरद पवार यांनी खरंच पक्षासाठी किती कार्य केले हे प्रत्येकाला माहिती। कारण शरद पवार काय करतील हे कुणालाच कळत नाही की शरद पवार काय करतील किंवा त्याची चाल काय असेल पुढची। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार हा जो पक्ष आहे राष्ट्रवादी हा किती स्ट्रॅटेजिकली हँडल करू शकतील। कारण आपण पाहिलंय अजित पवार हे माईक वरती किंवा जे पत्रकार असतात किंवा जे मीडिया असतात त्यांना तोंडावरती बोलणं असेल किंवा ते सडतड उत्तर देणं असेल यासाठी ते खूप फेमस आहेत। पण त्याच विरुद्ध शरद पवार जे आहेत ते मात्र अशा गोष्टींना टाळतात किंवा जे समोरच्या व्यक्ती जो प्रश्न विचारतो किंवा टीका विचारते त्यांना किंमत न देता ऑटोमॅटिक ह्या गोष्टी जे गोष्टीचे दावे असतात किंवा जे त्यांनी आरोप केले असतात ते दाबण्याचा प्रयत्न करतात। ते अजित पवार करू शकतील का? दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आजपर्यंत अजित पवार यांनी पक्षासाठी कोणतेही निर्णय जे गोष्टी असतात ते केलेल्या नाहीयेत। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे राष्ट्रवादी पक्षासाठी जे निर्णय घ्यायचे जे कामं असतात किंवा एखाद्या वेळेस जेव्हा राष्ट्रवादी पक्ष युती करतो किंवा युतीत आल्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत येतो तेव्हा मात्र शरद पवार आपली चालाकी दाखवत असतात। पक्षासाठी जागा मागून घेणं असेल किंवा जेव्हा सरकार येतं तेव्हा
मंत्रिपद असतील किंवा विविध पदांसाठी ते आपली चलाकी दाखवून देतात. आपण पाहिलं होतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना हा खूप मोठा पक्ष होता, काँग्रेसचे देखील चांगले आमदार होते, तरी शरद पवार यांनी आपली चालाकी किंवा आपली चाणक्य नीती दाखवत महत्वाची मंत्रिपद असतील किंवा विविध गोष्टींचे पद असतील ते आपल्याकडे खेचून घेण्याचं काम केलंय. याआधी त्यांनी जेव्हा काँग्रेस सोबत युतीत होते तेव्हा देखील त्यांनी अशा प्रकारची चलाकी दाखवत नेहमीच आपलं जे स्थान आहे ते उंचावून घेतलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या नेत्यांना शरद पवार यांच्यासोबत राहून काही राजकीय अनुभव मिळू शकतात, राजकारणातल्या काही धडे त्यांना मिळू शकतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार याचा जो गट आहे त्या गटात निर्माण झालेली कॉम्पिटिशन. होय, शरद पवार यांच्या गटात असणारे आमदार किंवा त्यांचे जे पुत्र आहेत ज्यांच्यावरती नेहमीच घराण्याशाहीचा आरोप होतो तिथे मात्र कॉम्पिटिशन दिसत नाही. त्याचबरोबर आपण रोहित पवार, रोहित पाटील किंवा मुक्ता खडसे यांचं नाव घेतलं. त्याच उलट जर अजित पवार गट पाहायला गेलं तर तिथे रोहित पवार यांना खूप मोठं जे कॉम्पिटिशन आहे किंवा आव्हान असू शकतं ते म्हणजे पार्थ पवार यांचं किंवा जय पवार यांचं. त्याचबरोबर मुक्ता खडसे जे आहेत त्यांना खूप मोठं जे आव्हान असू शकतं ते म्हणजे आदिती तटकरे यांचं. तसंच या अजित पवार यांच्या गटासोबत असणारे जे नेते आहेत त्यांचे कोणाचे पुत्र असतील किंवा कोणाच्या कन्या असतील यांचं कॉम्पिटिशन किंवा यांचं जे विरोध आहे ते त्यांना मिळू शकतो. याच कारणास्तव खूप सारे जे युवक आहेत किंवा जे युवा नेते आहेत शरद पवार गटासोबत ते मात्र तिकडे शिफ्ट होताना आपल्याला दिसत नाहीत. दुसरी आणि आपली शेवटची महत्वाची गोष्ट ती म्हणजे ह्या युवा नेत्यांचं किती महत्व आहे राष्ट्रवादीत. तर आपल्याला पाहायला मिळतं की रोहित पवार हे युवा नेते आहेत ते खूप निर्भीडपणे बाजू मांडतायत राष्ट्रवादीचे आणि खूप असे निर्भीडपणे बाजू मांडत असताना देखील दुसरी आणि त्यांच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रोहित पवार यांनी कुठेही न घाबरता आपलं म्हणणं प्रखरपणे मांडणं आपल्याला पाहायला मिळतं. नुकतीच त्यांच्यावरती ईडीने त्यांची चौकशी केली होती तेव्हा मात्र ते हायलाइटच झाले होते. त्यानंतरची गोष्ट ती म्हणजे सोनिया दुआन, जे तुम्हाला एक नवीन नाव वाटू शकतं सोनिया यांचं, की सोनिया हे नाव खूप जणांनी ऐकलं नसेल पण सोनिया हे नाव हे राष्ट्रवादी पक्षाचे जे राष्ट्रीय स्तर आहे त्यावरती खूप महत्वाचं आहे. कारण असं म्हटलं जातं की 2019 साली जो अजित पवार आणि फडणवीस यांचा जो शपथविधी झाला होता त्या शपथविधीनंतर जे आमदार फुटून चालले होते किंवा अजित पवार यांच्यासोबत होते त्या आमदारांना वापस आणण्याचं काम हे सोनिया यांनी केलं होतं. त्याचबरोबर हे जे सगळे युवा नेते आहेत त्यांना मात्र जो आता राष्ट्रवादी पक्षाचा जो आत्ताचा जो प्रवास आहे, कारण त्यांच्याकडे एक चिन्ह नाही, पक्ष नाही, अशा गोष्टी घेऊन लढणं, अशा गोष्टींना पॉइंट करून प्रचार करणं आणि आपलं जे कॅरेक्टर आहे ते स्ट्रॉंग करणं आणि आपलं नेतृत्व हे भक्कम करण्याकडे त्यांचा कल असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की अजित पवार यांच्याकडे हे नेते का शिफ्ट झाले नाहीत किंवा अजित पवार आपल्या चाणक्य नीती वापरून एक नवी युवा पिढी किंवा एक नवं नेतृत्व ज्याला आपण म्हणू शकतो अशी टीम तयार करतायत का? तुमच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.